नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधन ॲग्रो सर्व्हिसेस दानोळीच्या मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट. आज आपल्यासोबत आदिनाथ पाटील मौजे शेतकरी आहेत. ते अगोदर ज्या पद्धतीने शेती करत होते आणि आता ज्या पद्धतीने आमच्या मार्गदर्शन यावर्षीच आमच्या मार्गदर्शनाखाली जी शेती करतात त्यामध्ये त्यांना जो अनुभव आलेला आहे तो ते आपल्या दोन शब्द आपल्या बरोबर ते शेअर करणार आहेत. तर नमस्कार आदिनाथ. नमस्कार. तर तुम्ही अगोदर जी शेती करत होता आणि आत्ता जी शेती करताय आमच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला हे आपण 2 मिनिट शेतकऱ्यांशी सांगायचं. पूर्वी आमचं खर्च जास्त आणि उत्पन्न कमी आहे. ह्या वर्षी तुमचं जसं औषध घ्यायला चालू केले तसं उत्पन्न वाढलंय, खर्च बी कमी आलाय. तसा आता तुम्ही सांगाल त्या पद्धतीने नियोजन केल्यामुळं उत्पन्नात बी वाढ झाल्या. पूर्वी 40 ते 50 टन एकरी लागण निघायची, आता ह्यामुळे सप्टेंबर महिन्यात लागण करून सुरूमधली तरी आता 90 ते 80 ते 90 या रेंजनं चालू आहे. अजून ऊस काय संपलं नाही, अजून पुढे प्लॉट आहे आपला. अजून त्या हिशोबानं एक अंदाजे 80 ते 90च्या हिशोबानं पडाले. मग कमी खर्चात जास्त उत्पन्न मार्गदर्शन दिल्यामुळे तुम्ही आम्हाला हे सहकार्य झाले, त्यामुळं आम्ही तुमचे आभारी आहे. तर शेतकरी म्हणून बघू शकता की आपण एकरी जे शेती करत होतो ते 50 टन काढत होते आणि आता जरी आम्हाला 80 टन, आम्ही 90 होते, 80 टन जरी म्हटला तर 30 टनाचा डिफरन्स. तर एकरी यांचा 30 टनाचा डिफरन्स आणि सदरची लागण सप्टेंबरची असून एकरी यांना 30 टनाचा डिफरन्स पडलेला आहे. तर सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपल्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी आमच्या दुकानला व्हिजिट करून आपल्या मार्गदर्शन घ्यावे. धन्यवाद.